सो भाई आता 1 वाजला आणि आम्ही पोहोचलो वाराणसी कॅन्टवर. सो 1 वाजता नंतर लय वेळ लागला, 1:09 झाले. आता आम्ही तरी पोहोचलो. हे काय कुठावून गांडावून कायदे में रहिए छोटे, मैं गांड पर लागेंगे छोटे जवाबागी बम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. चलो रे चलो. सो भाई बम गर्दी आहे इथं बी, जशी अयोध्येला गर्दी आहे तशीच इथं गर्दी आहे. बम लोक झोपले प्लॅटफॉर्मवर थंडीतनी. बम गुंडाळून अंगाले ब्लँकेट हे आमच्या माणसानं गुंडाळून घेतलं अंगाले, सब गुंडाळून घेतलाय. बसून आहे वाट पाहत ट्रेनची. हे काशीचं रेल्वे स्टेशन आहे. आतमधनं असं काहीच बनवून ठेवलंय. फुल झोपले बाहेर थंडीत, एकदम कडाक्याच्या थंडीत झोपले. तो भाई फर्स्ट टाइम वाराणसी पोहोचलो आहे आणि हे स्टेशनचा नजारा एकदम बाहेरून एकदम झक्कास. वाराणसी स्टेशन. तो भाई काल दिवसभर तर चाललो अजून चालू राहिलो आम्ही. 4 किलोमीटर चाललो आता इथून स्टेशनहून काशी विश्वनाथ मंदिराकडं. आमची माणसं निघाली बिन ॲटो करता डायरेक्ट पैदल. क्या बात कर रहे हैं? हे आमचे सगळे महामंडळी आहे 16 जणांची. त्यात जवळपास 1 वाजला, 1 नाही 1:30 वाजला वाटते. वाजून गेला ती जायला. मग आता काय का थंडी भयानक आहे भाई. आधीच्या बार आहे. वो छोरा गंगा किनारे वाला. हाँ छोरा गंगा किनारे वाला. हाँ कैसन बात बा? एकदम ठीक बा. कैसन लगत पानी? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. ठीक लगा. सही बात. पान खाओगे? पान एकदम अच्छा तगड़ा पान खाओगे? काय गरम इसको ठंडे जमत नाही ते. मामा एक डाव मन. हा एक डाव. एक चाय वाले. चला रे. काय म्हणू शकता तुम्ही काशीराम भाऊ? काहीतरी 2 शब्द बोलाच तुम्ही. आता तुम्ही बोला. नाही व्हिडिओ साठी तुम्ही बोला काहीतरी आता. हा गरीब की मजदूरी नहीं समझते लोग. गरीब की मजबुरी समजते लोक. मग किती जबरदस्त डायलॉग मारला. चालतं मग ॲटोत. मेरा नाम है रखता हूँ खुला. यहाँ पे लागू होता है गरीब की मजबुरी नहीं समजते ये लोग. 4 किलोमीटर दाखवलं आणि त्याच्या अगोदर दाखवलं 3.5 किलोमीटर रेल्वे स्टेशनवर. सरासर 9 म्हणजे 500 मीटर चालू नाही, 500 मीटर वाढवलं. अरे बापरे. कसं रे हरिओम? झाले अंगावर किती काय झालं? डबल नाही करायचं. सगळे झोपले इकडं पाय आरामात. A few moments later. तो भाई आलो आम्ही घाटावर. ये कौन सा घाट है भैया जी? दशाश्वमेध घाट. तर हे दशाश्वमेध घाट आहे आणि पूर्ण जहाजीच लागून आहे इथं घाटावर सगळे इकडं. आणि लोक सकाळी जवळपास 3 वाजले सांगत नाही का?
आणि 2 वाजले सण. जवळपास 2च्या सुमारास सगळेजण इथं आंघोळ करत आहे सकाळी सकाळी एकदम थंड पाण्यानं. गर्दी पण पाहू शकता, पूर्ण फुल क्राऊड आहे. आणि इकडं असा काहीसा हा घाटचा नजारा आहे. इथं फक्त आम्ही दोघं चाललो आहे, एक प्रवीण दादा आणि आम्ही दोघंच पायी चाललो थोडं. आणि ॲटोचं घेतली, एक रिक्षा घेतली आणि 10 रुपये तिकीटनं इथपर्यंत येऊन पोहोचलो. आता आम्ही पण ठरवलं की आंघोळ करायची म्हणून. फक्त जागा पाहत आहे, स्वच्छ जागा. इथं सगळं इकडं घाण पसरलेली आहे फुलाची याची त्याची. आणि पाहतो तिकडलं एखादा कुठंतरी आंघोळ करतो. त्यानंतर मग मंदिरात जायची व्यवस्था पाहतो, मंदिरात जातो. हर हर महादेव, हर हर महादेव. मजा आहे, पण खरं लय मजा आहे. सकाळी सकाळी आम्ही जवळपास आता तुम्हाला सांगितलं किती वाजले तर 2 वाजले. आणि 2 वाजताच्या ह्याच्यातनी आम्ही जवळपास आता 10°C तापमान आहे थंड. आणि त्या तापमानात आम्ही आंघोळ करत आहे, डुबकी पण लावत आहे. लावून दाखवतो. मजा लय करतात ना काय. मित्रांनो आंघोळ आपली झाली आहे. आणि इथं बाकीच्यांची आंघोळ चालू झाली. आता सगळी गर्दी वाढत चालली आहे. दर्शनासाठी गर्दी वाढेल आता थोड्या वेळातच. आपलं दर्शन झालं पाहिजे. सो चला मग आता दर्शनासाठी लाईनमध्ये लागूया. हर हर महादेव, हर हर महादेव. एकदम फ्रेश वाटत आहे आंघोळ करून. सो चला मग आता. जय श्रीराम, जय श्रीराम. लय मोठा घाट आहे, जवळपास 40च्या वरती घाट आहेत असं मला त्या एका काकांनी सांगितलं होतं ट्रेनमध्ये. आणि आज पाहूच आपण किती घाट आहे किती नाही फिरू. तर भाई लॉकर रूम भेटली नाही आणि रेल्वे स्टेशनवरून मोठी बॅग आणली त्या कारणानं. आणि हे सर्व पसारा सोबत असल्या कारणानं आपल्याला त्या लाईनमध्ये लागता आला नाही.
बाकी सगळे बोलले की लाईनमध्ये लागता येत नाही, तुम्ही बॅग घेतलेली आहे असं तसं लॉकर रूममध्ये ठेवा. आता लॉकर रूम महागडे आहे, 250, 300, 400 रुपयापर्यंत. त्यापेक्षा मी म्हटलं माझ्या टेंट लावतो मस्त घाटावर, आणि आपला टेंट असा लावला मस्त घाटावर. त्याला पाठवलं दर्शन करायसाठी, आणि मी टेंटमध्ये आता झोपतो, थोडंफार आराम करतो. आणि असंच कायचं आजचं हे आहे, बाकी काही नाही. बाकीचे जे मित्र आहेत त्यांनी तिकडं मागं रूम केली होती, ते मागंच थांबले होते. आम्ही सोमवार निघून आलतो, तर मग आम्ही इथून मागं अजून काही गेलो नाही त्या रूमपर्यंत. सो इथंच मी टेंट टाकला, आता इथंच झोपतो तो येईपर्यंत. तो आल्यानंतर मग मी जाईन दर्शनासाठी. बाकी असंच आहे, बाकी काही नवीन नाही. उद्या एक्सप्लोअर करू थोडा घाट, आणि मग बाकी अजून काही जे काही आहे ते उद्याचं, मग म्हणजे सकाळचं. आता सकाळचे 3-3:30 वाजले असेल किंवा 2:30 वाजले असेल, माहीत नाही. सो आता मग भेटूया सकाळी. सो मित्रांनो, सकाळ झाली आहे, सकाळचे वाजले 6.